तो जनतेसमोर ठेवा। तिकडे उद्धव ठाकरे यांची मुलाखत ही ठरलेली मुलाखत होती, त्यावर कशाला बोलायचं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलंय। मी फिक्स केलेले सामने पाहत नाही, थेट सामने पाहतो असा टोलाही त्यांनी लगावला। असं आहे, मी फिक्स मॅच पाहत नाही, त्याच्यामुळे लाईव्ह मॅच मी बघत असतो, खरी मॅच मी बघत असतो, पण जी फिक्स मॅच आहे ती मॅच बघून त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी येतील त्याच देऊ प्रतिक्रिया। 21व्या शतकातही आपल्यावर अंधश्रद्धेचा पगडा किती जास्त आहे हे ठळकपणे सांगणारी एक घटना नाशिकमध्ये घडली आहे। नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आश्रम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला मासिक पाळी असल्यामुळे वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आलं। मासिक पाळीत झाड लावल्यानं झाड जळून जातं असा अजब तर्क तिला सांगण्यात आला। तिथे ज्ञानदानाचं काम केलं जातं, त्याच मंदिरात मासिक पाळी हा विटाळ मानण्यात आल्यानं नेमकं मुलांना आपण शिकवतो तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान पीडित मुलीनं या सगळ्याची तक्रार आदिवासी विभागाकडे दिल्यानंतर ही बाब समोर आली। ही तरुणी आपल्या सोबत आहे, नेमकं तिच्या सोबत काय घडले तिच्याकडनं जाणून घेऊया। ताई, अतिशय खेदजनक हा प्रकार आहे, नेमकं काय घडलं, कुठल्या वर्गात तू शिकते आणि काय नेमका हा सगळा प्रकार आहे? मी 11वीला तिथं शाळेत होते। 11वीची परीक्षा पास होऊन मी आता 12वीला पण तिथंच आहे। 1-2 आठवडे झाले असतील जेव्हा आम्ही शाळेत गेलो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता, तर सरांनी आम्हाला वृक्षारोपण करताना सांगितले की ज्या मुलीला मानसिक पाळी येते त्यांनी झाड लावायचे नाही, झाड लावल्याने ते झाड मरून जाते, त्यामुळे त्या दिवशी मला झाड लावून दिलं नाही, मला सरांनी बाहेर काढून दिलं। त्यानंतर आमचे सर आहेत ते, आम्ही 4 मुली आहेत आमच्यासोबत, जर आम्ही त्यांना काही जर प्रश्न विचारला तर त्यांचे उत्तर देत नाही, आम्हाला बोलतात की तुम्ही उद्धट आहेत, तुम्ही शहाण्या झालेत, आम्हाला प्रश्न विचारतात असे ते आम्हाला उत्तर देतात। ताई, ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला तुझ्याबरोबर आणखी किती मुली त्या ठिकाणी होत्या, त्यांना देखील असं बाजूला काढलं की तू एकटीच होती? नाही, मला एकटीलाच बाजूला काढलं त्यांनी। मासिक पाळी आहे म्हणून झाड लावू दिलं नाही तुला त्यांनी, असं तुझं म्हणणं आहे। मग तुझ्या वेळेला त्यावेळेला इतर किती मुली होत्या की त्यांनी झाड लावलं, तू लावलं नाही असं? म्हणजे आम्ही 10-1 मुली तरी असतील, 10-1 मुली होतो आम्ही। त्यांच्यामधनं तुला बाजूला काढलं? हो। तू या संदर्भात तिथल्या मुख्याध्यापकाकडे कुणाकडे काही तक्रार केली, आणखी कुणाकडे या संदर्भात तक्रार केली का? नाही। कुटुंबियांना काही याबाबत सांगितलं का, काय घडलं ते? हो, घरी आई आणि भाऊला त्यांना सर्व सांगितलं तुम्ही। बरं, मग ते काय म्हणाले? त्यांनी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भगवान भाऊ मध्ये यांना सांगितले। बरं, मग तुम्ही आता ही तक्रार कोणाकडे द्यायला आले? आयुक्त साहेबांकडे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। जेव्हा शाळेत घेतलं नाही तेव्हा तू यूटीपी टेस्ट तू करून ये तर शाळेमध्ये तुला प्रवेश मिळेल असे उद्गार वापरले। आणि त्यानंतर तिने जेव्हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता त्या वृक्षारोपण करताना मागील वर्षी जी झाडं लावली ती झाडं यावर्षी जगली नाही। केवळ काही मुलीला जो मासिक पाळी येते त्या मासिक पाळी जर आता कोणाला आली असेल तर त्यांनी झाडाला कोणी हात लावू नये, त्याने झाड लावू नये, त्यामुळे झाडे मरतात आणि झाडाजवळ सुद्धा जाऊ नये असे त्यांनी उद्गार वापरले, अशी तक्रार त्यांनी आमच्याकडे केली। आणखीन एक मोठी बातमी अतिशय सकारात्मक, ती म्हणजे कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे अशा प्रकारे चाचणी घेणं आणि ती बंधनकारक करणं सर्वथा अयोग्य आहे असं म्हटलंय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा हा निर्णय सर्वार्थानं ऐतिहासिक म्हणावा लागेल, कारण देशभरातल्या अनेक राज्यातल्या जातपंचायतींना वैद्यकीय आयोगाचा हा निर्णय बंधनकारक असणार आहे, त्यामुळे जातपंचायतींसाठी हा दणका मानला जातो। स्त्री कुमारी आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही। अनेक प्रकरणात न्यायालयाकडून सुद्धा वैवाहिक आणि बलात्काराच्या प्रकरणात महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात येतात, पण कौमार्य चाचणीची मागणी करणाऱ्या जातपंचायतींना आयोगाच्या या निर्णयानं मात्र मोठा दणका बसलाय। जात पंचायतच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये कौमार्याची परीक्षा घेतली जात होती। काही घटनांमध्ये न्यायालय सुद्धा डॉक्टरांना अशी कौमार्याची परीक्षा घेण्यात निर्देश देत होते। वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा विषय आल्याचं दिसून येत होतं। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा विषय काढला
परंतु देश पातळीवर हा विषय शिकवला जात होता. त्याची मागणी आम्ही तो रद्द करण्याची मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे केली होती आणि त्यांनी आता मीटिंग घेऊन हा जो विषय आहे तो कौमार्य परीक्षेचा विषय हा अवैज्ञानिक असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वागत करत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बीडमधली ही घटना आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपाताचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय आणि हे केवळ धक्कादायक नाहीये तर प्रचंड संतापजनक सुद्धा आहे. भ्रूणाचे तुकडे करून गर्भपात करण्यात आला. पती आणि सासूकडून अविश्वासानं गर्भपात करवून घेण्यात आला आणि याची कल्पना सुद्धा आधी त्या संबंधित महिलेला देण्यात आली नव्हती. परळीच्या शिवाजीनगर भागातली ही घटना आहे. केवळ मुलगी नको म्हणून अशा प्रकारे गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि आता बोलूयात खाकीला घर घर या आमच्या विशेष वृत्तमालिकेकडे. मुंबईतील पोलिसांच्या वसाहतीच नव्हे तर पोलीस स्टेशनची सुद्धा काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. अत्यंत धोकादायक स्थितीत पोलिसांना काम करावं लागतंय. पाहुयात साकीनाका पोलीस वसाहतीतल्या पोलीस स्टेशनच्या संदर्भातला विशेष रिपोर्ट. छतातून गळणारं पाणी, भिंतीतून बाहेर आलेल्या सळ्या, भयाण शांतता आणि बंद पडलेली विजेची उपकरणं. हा कुठलाही हॉरर सिनेमाचा सेट नाहीये, तर हे आहे साकीनाका पोलीस स्टेशन. याच इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर पोलीस काम करतायत. फक्त पोलीसच नाही तर पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे किंवा इतर लोक जे तक्रारी घेऊन येत आहेत ते सुद्धा याच इमारतीत येत आहेत. त्यांना कोणताही इलाज नाही आहे. पोलिसांना सुद्धा राहण्यासाठी इतक्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि पोलीस वसाहतींची आपण दुर्दशा पाहतोच आहोत. मात्र ज्या ठिकाणी पोलीस काम करतायत ती जागा ही अशा प्रकारची आहे. इथे पाणी गळतंय. पूर्ण या इमारतीबद्दल सांगायचं झालं तर इथे लाईटसुद्धा नाही आहेत. सगळे स्विचेस बंद करण्यात आलेले आहेत. पोलीस स्वतःच्या फोनच्या बॅटरीजवर काम करतात किंवा प्रायव्हेट कुणाला तरी सांगून लाईटचा बंदोबस्त केला जातो. मात्र मुंबईच्या पोलिसांची ही अवस्था आहे हे किती लाजिरवाणं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या मुंबईची महापालिका जगात आणि संपूर्ण देशात एक श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. खरं तर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे. मात्र त्यांनीसुद्धा या पूर्ण प्रकरणात कोणतंही लक्ष घातलेलं दिसत नाही आहे. आता नवीन सरकार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री पूर्वीचे एकनाथ शिंदे होते आणि आता तेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. त्यामुळे आता तरी पोलिसांना त्यांच्या हक्काचं सुरक्षित घर किंवा ज्या ठिकाणी ते काम करतायत ते पोलीस स्थानक पण जर सुरक्षित मिळालं तरी खूप खूप आभार होतील या पोलिसांतर्फे. पोलीस जिथे राहतात ती जागा राहण्यालायक नाही आणि जिथे पोलीस काम करतात ती जागा सुद्धा तितकीच धोकादायक आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. साकीनाका पोलीस स्टेशनची ही इमारत धोकादायक आहे. 2018-19 मध्ये नोटीस देण्यात आलेल्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशन अजूनही सुरूच आहे. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची तर घरी कुटुंबियांची व्यथा ही दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांना राहायला सुरक्षित वसाहत नाही आणि घरही नाही. काम करण्याचं ठिकाणही तितकंच धोकादायक. मात्र तक्रार तरी कुणाकडे करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारनं त्यामुळेच लवकरात लवकर पोलिसांच्या या समस्या दूर करणं गरजेचं आहे. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत.